रामकृष्ण हरी माऊली। काकचष्टा बको ध्यानम श्वाननिद्रा तथैव च अल्पाहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणम। यामध्ये विद्यार्थ्याचे 5 लक्षण सांगितलेली आहेत। त्यामध्ये पहिलं लक्षण सांगितलं काकचष्टा, कावळ्यासारखं माणसाचं लक्ष असलं पाहिजे, विद्यार्थ्याचं लक्ष असलं पाहिजे की विद्या ज्या ज्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल त्या त्या ठिकाणावरून ती ग्रहण केली पाहिजे। तो कावळ्यासारखा दक्ष असला पाहिजे। दुसरं लक्षण सांगितलेलं आहे बको ध्यानम, बगळ्यासारखं एकाग्र चित्त असलं पाहिजे की विद्या ग्रहण करत असताना विद्यार्थ्याचं चित्त एवढं एकाग्र असलं पाहिजे, काही जरी झालं तरी तो विद्यार्थी आपल्या लक्षापासून बाजूला गेला नाही पाहिजे, म्हणून बको ध्यानम असं म्हटलेलं आहे। त्यानंतर सांगितलेलं आहे श्वान निद्रा, कुत्र्यासारखी माणसाची झोप असली पाहिजे। कुत्रा झोपल्याच्या नंतर थोडं जरी व्यवधान आलं की तो जागे होतो, तसं विद्यार्थ्याचं सुद्धा असलं पाहिजे की विद्यार्थी अध्ययन करत असताना थोडं जरी व्यवधान आलं तरीही सुद्धा तो जागे होऊन आपलं अध्ययन त्याने प्रारंभ केला पाहिजे। चौथं लक्षण अल्पाहारी, विद्यार्थी हा अल्पाहारी असला पाहिजे की विद्यार्थ्यांनी अल्पाहार जर केला तर त्याचं अध्ययनामध्ये लक्ष लागेल। भरपेट आहार केला आळस त्याला येऊ शकतो, म्हणून अल्पाहार सांगितलेला आहे। आणि त्यानंतर त्यांना सांगितलं की गृहत्यागी, त्याने घराचा त्याग केला पाहिजे, घरापासून दूर गेलं पाहिजे आणि जोपर्यंत तो घराचा आई वडिलांचा त्याग करत नाही तोपर्यंत त्याचा अध्ययनामध्ये लक्ष लागणार नाही, तो आपला अध्ययन पूर्ण करणार नाही। म्हणून त्याने या 5 गोष्टीचा विचार करून आपलं अध्ययन केलं पाहिजे, असा शास्त्राचा नियम आहे। रामकृष्ण हरी।